तर वर्षातला सगळ्यात मोठा सण येणार आहे आणि तो म्हणजे दिवाळी। आणि दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह आणि आपण सगळं असं छान सजवत असतो, आपल्यासाठी छान नवीन साड्यांची खरेदी करत असतो। पण आपल्याला मेकअप करायचं म्हटलं की टेन्शन यायला लागतं, की असं वाटतं की इतके प्रोडक्ट्स वापरावे लागतात, इतका वेळ द्यावा लागतो आणि इतका वेळ तर काही माझ्याकडे नाही। तर हाचा व्हिडिओ बघा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। तुम्हाला मी सांगणार आहे कमी प्रोडक्ट्स मध्ये, बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स मध्ये असा सुंदर नॅचरल मेकअप लुक कसा क्रिएट करायचा। अगदी तुम्ही कधी मेकअप केला नसेल पण तुम्हाला यंदाच्या दिवाळीत जर करायचं असेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कुठेही स्किप न करता। खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शीतल, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मेकअपला सुरुवात करण्याच्या आधी मी माझा चेहरा आणि माझे दोन्ही हात व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा मेकअप करण्याच्या आधी छान असा फेस वॉश करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर। तर इथे मी निव्या सॉफ्टचं मॉइश्चरायझर लावणार आहे। मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण फेस वॉश केल्यानंतर ना आपला चेहरा थोडासा ड्राय होतो किंवा बऱ्याचदा खूप ओढला जातो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती डायरेक्ट जर आपण मेकअप अप्लाय केला तर लवकर मेकअप फुटू शकतो आणि मेकअप व्यवस्थित बसत सुद्धा नाही। तर तुम्हाला जास्त वेळ मेकअप टिकवायचा असेल चेहऱ्यावरती तर छान असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं। तर मॉइश्चरायझर तुमचं जे कोणतं रेग्युलर असेल ते लावून घ्यायचं आणि संपूर्ण चेहऱ्याला, मानेला सगळीकडे मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घ्यायचं। आता मॉइश्चरायझर लावता लावता आहे ना थोडंसं असं आतमध्ये शोषलं जाईल अशा पद्धतीने हलकासा मसाज करायचं, म्हणजे काय होईल, मॉइश्चरायझर छान लॉक होईल आपल्या चेहऱ्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचा सुद्धा छान मसाज होईल आणि त्यामुळे मेकअप खूप छान टिकतो, खूप मस्त दिसतो। ओके, आता आपलं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे। लगेच चेहरा असा थोडासा तुकतुकीत दिसायला लागतो। आता हे मॉइश्चरायझर थोडंसं अजून ड्राय होऊन द्या आणि मग नंतर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत। लगेचच मॉइश्चरायझर नंतर दुसरं आपण प्रोडक्ट चेहऱ्यावरती लावलं तर ते व्यवस्थित टिकत नाही, ठीक आहे। पण अगदी 5-10 सेकंद आपल्याला वेट करायचं आहे। मॉइश्चरायझर व्यवस्थित असं माझ्या चेहऱ्यामध्ये शोषलं गेलेलं आहे आणि आता मी त्याच्यावरती लावणार आहे लॅक्मेची सीसी क्रीम। तर ही खूप स्वस्त आहे, एकतर 99 रुपीजची आहेत आणि खूप छान कव्हरेज देतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे शेड येतात, तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार शेड घ्यायचा आहे। आता इथे मी सीसी क्रीम घेतलेली आहे आणि आता ही डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे। मानेला सुद्धा लावायचा आहे, म्हणजे आपला हा पोर्शन जो आहे तो व्यवस्थित छान दिसतो। नाहीतर गळा वेगळ्या टोनचा दिसतो, आपला चेहरा वेगळ्या टोनचा दिसतो, ते खूप विचित्र होऊन जातं, म्हणून लावायचं आहे। आता तुमच्या चेहऱ्यावरती जास्त जर काही डार्क स्पॉट असतील तर तुम्ही थोडी जास्त घेतली तरी चालेल। ओके, आता इथे मी संपूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून घेतले। आता ते सगळे व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे। आता तुम्ही ब्लेंड करताना ब्युटी ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता, तुम्हाला दाखवते मी। असं ब्युटी ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता किंवा आपल्या दोन्ही हातांचा सुद्धा करू शकता वापर। तर आता इथे मी ब्युटी ब्लेंडरचा वापर करते। थोडासा ना ओला करून घ्यायचा आणि मग चेहऱ्यावरती फिरवायचा, म्हणजे तो घासला जात नाही, व्यवस्थित असं ब्लेंड होतं, ठीक आहे। त्याचं मी सुरुवात करते। हलकसं कानाला सुद्धा लावून घ्यायचं, म्हणजे आपला जेवढा वरती दिसणारा जो पोर्शन आहे त्या सगळ्यावरती आपल्याला व्यवस्थित असं सगळं एकसारखा असा आपला चेहऱ्याचा टोन दिसला पाहिजे। बघा, थोडासा फरक पडायला लागला की नाही, बघा इथे किती छान व्यवस्थित असा दिसतो आणि इथे थोडासा डल दिसतोय चेहरा। आणि तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर नसेल काही हरकत नाही, मस्त हाताने सुद्धा खूप छान होतं। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे याच्या आधी सुद्धा की हातांनी खूप छान होतं। तर सेम गळ्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे। आता बघा, तुम्ही मेकअप आहे ना कोणतेही प्रोडक्ट समजा यूज करत असाल, म्हणजे तुमचे खूप हाय ब्रँडेड नसतील, अगदी बेसिक असतील तरीही चालतात, फक्त तुम्हाला स्किन प्रिपरेशन व्यवस्थित करून घ्यायचं आहे। जसं मी आधीच्या 2 स्टेप सांगितल्या, चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर
चेहऱ्यावरती छान असं मॉइश्चरायझर लावायचं. आणि कोणतंही प्रोडक्ट हे पटापटा लावायचं नाही, तर थोडंसं असं वेळ घेऊन थोडंसं ब्लेंड करायचं आणि मग नेक्स्ट प्रोडक्ट लावायचं. म्हणजे काय होतं, ते व्यवस्थित एकावर एक असे हे सगळे सेट होतं. कुठेही चेहऱ्यावरती गोंधळ होऊन मेकअप फुटला जात नाही. ओके, याला सेट करून घेऊया. ठीक आहे, तर सेट करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. तर इथे ही ओलिवाची ओलिव्हिया ना, असं काहीतरी समथिंग आहे, ती हिची कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. प्रोनाउन्सिएशन मे बी चुकीचं असू शकतं. त्याच्यामध्ये एक असा पफ येतोच, त्याच्याने तुम्ही असं व्यवस्थित लावून घ्यायचं. बघा, लगेचच इकडचा आणि इकडच्या याच्यामध्ये फरक दिसतोय. तर व्यवस्थित अशी कॉम्पॅक्ट पावडर लावल्यामुळे आपला हा संपूर्ण मेकअप असा सेट होणार आहे. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावताना हलकीशी अशी डॅब डॅब करायची आहे, अशी घासायची नाही. तुम्ही कोणतंही प्रोडक्ट हलक्या हाताने त्याला ब्लेंड करायचं आहे, खूप जोर लावून खूप घासाघास करायची नाही. चेहरा आहे आपला तो, आणि आपलं मेकअप करत आहोत हे लक्षात घ्या. कारण बऱ्याचदा आपल्याला सवय असते, आपण खूप असं चोळतो आणि मग आपल्या चेहऱ्याची बऱ्याचदा खूप असं आग व्हायला लागते, किंवा प्रोडक्ट खूपच वेगळे व्यवस्थित सेट होत नाहीत. जसे मी सांगितलं, सगळे प्रोडक्ट आपल्याला मानेला, गळ्याला, कानाला, म्हणजे मान, आपला हा जो संपूर्ण पोर्शन आहे किंवा आपलं कान, हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आणि काय करायचं, हे असं पफ करायचं. ओके, हे असं आहे ना, त्याला थोडंसं फोल्ड करायचं, थोडंसं घ्यायचं असं याच्यावरती आणि थोडंसं हे करायचं आणि इथे आपल्या डोळ्यांची इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचं. ठीक आहे, काय होतं, बऱ्याचदा आपल्या इथेच पावडर आपली व्यवस्थित ब्लेंड होत नाही. असं 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 करायला गेलं तर व्यवस्थित होत नाही. म्हणून थोडंसं असं फोल्ड करायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं ब्लेंड होतं. आणि थोडंसं असं दाबून करायचं, म्हणजे काय होतं, आपल्याला व्यवस्थित इथे इथे बऱ्याचदा ना असा मेकअप फुटला जातो, किंवा इथे ना व्यवस्थित अशा क्रीज मेकअपच्या तयार होतात. म्हणून आता आपलं हे नाकांच्या इथे पण, तर आपल्याला बऱ्याचदा तिथे जास्त घाम येतो. ठीक आहे, कॉम्पॅक्ट पावडर तर माझी व्यवस्थित सेट झालेली आहे. लिप बाम लावून घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला मॉइश्चरायझर लावता त्याच वेळेस लिप बाम पण लावून घ्यायचा आहे ओठांना. म्हणजे संपूर्ण मेकअप होईपर्यंत ओठ सुद्धा आपले छान हायड्रेटेड होतात. म्हणजे आपली जी लिपस्टिक आहे ती बराच वेळ टिकून राहते, अजिबात त्या लिपस्टिकचे असे पापुद्रे निघत नाहीत. त्यामुळे लिप बाम लावणे सुद्धा महत्वाचं आहे. आता आपण करणार आहोत डोळ्यांचा मेकअप. तर डोळ्यांच्या मेकअपमध्ये सगळ्यात पहिलं मी लावणार आहे आय शॅडो. आता तुमच्याकडे आय शॅडो पॅलेट असतील तर उत्तम, जर नसेल तर काही हरकत नाही. मी तुम्हाला एक आता असं प्रोडक्ट दाखवणार आहे की जे एक प्रोडक्ट आहे आणि आपली 3 कामं होणार आहे. ठीक आहे, तर हे आहे इनसाइडचं लिप चिक टिंट आहे आणि याचा शेड म्हणजे असा न्यूड पिंकिश कलरचा आहे. एक मिनिट मला दाखवते. अच्छा, ते तुम्हाला मे बी थोडं डार्क दिसत असेल, पण हे हलकंसं न्यूड आहे. ओके, आता हे जे आहे पण लावणार आहोत ॲज अ ब्लश म्हणून, त्याच्यानंतर आपल्या लिपस्टिक म्हणून पण वापरणार आहोत आणि डोळ्यांच्या वरती आय शॅडोज म्हणून सुद्धा वापरणार आहे. त्याच्यामुळे आणि याची प्राइस 120 असं काहीतरी आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळे मस्त मस्त कलर्स आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि हे प्रोडक्ट एका प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इतर कोणत्याही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. हे कोणासाठी आहे, ज्यांच्याकडे प्रोडक्ट्स खूप कमी आहेत आणि त्यांना नवीन घ्यायचे आहेत, पण त्यांना मिनिमल प्रोडक्ट्समध्ये पैसे गुंतवायचे असेल तर हे बेस्ट आहे. ठीक आहे, आता बोटावरती घेतला आणि डोळ्यांच्या वरती लावून घेतलं. जिथे लाईन तयार होते तिथपर्यंतच आय शॅडोज न्यायचे आहेत, जास्त वरती न्यायचे नाही. मेकअप करताना टिश्यू पेपर ठेवायचा, कारण आपण बऱ्याचदा काही प्रोडक्ट्स हाताने लावत असतो, त्याच्यामुळे लगेचच आपला हात स्वच्छ करण्यासाठी. डन. तर आपण लावणार आहोत नेक्स्ट म्हणजे उपयोग करून मी जसं म्हटलं की ह्याचं ब्लश म्हणून सुद्धा आपण लावून घेणार आहोत. तर सेम बोटावरती घ्यायचं आणि हलकंसं, तुम्हाला जर खूप आवडत नसेल माझ्यासारखं तर हलकंसं ब्लेंड करून घ्यायचं. बरं, ब्लश ब्लेंड करताना सेम टॅप 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 करायचं आणि वरच्या साईडला जायचं, खाली जायचं नाही. ओके, आणि सुरुवात करून करायचं, आपलं जे हाड असतं ना गालाचं तिथून सुरुवात करायची. आणि जसं सुरुवातीला थोडंसं प्रोडक्ट घेऊन बघायचं, ओके वाटलं तर ठीक आहे, नाही तर मग पुन्हा तुम्ही थोडंसं अप्लाय करू शकता. मला हे इतकं ओके वाटतंय खूप, कारण मला खूप आवडत नाही, हलकंसंच आवडतं. आता अजून एक आहे की आपलं हलकंसं नाकाच्या शेंड्याला सुद्धा लावून घ्यायचं.
म्हणजे असं खूपच राग आलाय आणि असं खूपच असं लाल लाल नाक झाले असं वाटायला लागतं नॅचरली, म्हणून हे थोडंसं लावायचं. ओके, तर आपलं असं मस्तपैकी ब्लश सुद्धा लावून झालेलं आहे. आणि आता आपण लावणार आहोत काजळ. तर आता शुगर पॉपची ही काजळ पेन्सिल आहे, अप्रतिम आहे, खरं सांगते खूप कमाल आहे. एका याच्यामध्ये ती छान व्यवस्थित लावली जाते आणि याचा आपण सुद्धा 2 प्रकारे वापर करणार आहोत. ते कसं ते बघूयात. पहिलं आपण काजळ लावून घेऊयात. आता हे थोडंसं अवघड आहे, मी थोडासा दुसरा आरसा घेते, कारण डायरेक्ट असं लावणं आणि जर खाली आलं तर एवढं सगळं आपण केलंय ते वेस्ट होऊन जाईल. तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर थोडंसं डाऊट असेल तर थोडं छोट्या मिररमध्ये बघून व्यवस्थित लावून घ्या. आता इथे मी एक मिरर घेतलाय, त्याच्यामध्ये लावते. बघा किती छान लावलं जाते. आता हे सुद्धा मी एका हातात आरसा असल्यामुळे, नाहीतर मला असं जनरली असं पकडून असं लावायचे तर ते पटकन होऊन जातं. तिथे मी थोडंसं केअरफुली करते, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतो. किती छान आपले डोळे दिसायला लागलेत की नाही लगेच. आणि खरंच खूप सुंदर आहे. 24 आवर्स मी सांगितलेलं आहे, पण 12-13 तास तर आरामात टिकतं. कारण मी गौराईंच्या जे आपले गौरी गणपती होते त्यावेळेस काजळ लावलं होतं, तर 12 तास तसं तसं होतं, काहीही त्याला होत नाही, अजिबात स्प्रेड होत नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्यांचे सेन्सिटिव्ह डोळे आहेत त्यांच्या डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही. ठीक आहे, आता मी जर सांगितलं की याचा आपण अजून एक यूज करणार आहे, तर आपण आय लायनर म्हणून सुद्धा हेच पेन्सिल वापरणार आहे. आता कसं तर बघा, आता मला काहीतरी जुगाड करावा लागेल, कारण एका हाताने मला असे डोळे पकडून मग आपल्याला ते लावायचं आहे. याच्यातच बघून ट्राय करते, कारण दुसरं तर काही होत नाही. ठीक आहे, तर असं काय करायचं, आपले डोळे तसे या हाताने असे टाईट ओढून घ्यायचे मागे आणि ते कसं लागलं, भयानक लागले का काय. तर आता आपल्याला थोडंसं ना स्मच करायचे, खूप सुंदर दिसतात बघा. त्याच्यामुळे थोडंसं वाकडं तिकडे लागलं तरी काय हरकत नाही. हे बघा, तर असे आपले सुंदर असे डोळे तयार झालेले आहेत. आता सेम मी इकडच्या साईडला सुद्धा करून घेते. तर दोन्ही डोळ्यांना असं मस्त आयलायनर लावून झालेलं होतं आणि ते आपण मस्त असं थोडंसं ब्लेंड करून असं मस्त स्मोकी टाईप वगैरे थोडंसं लुक क्रिएट केलेलं आहे. तर अशी मस्त अशी पेन्सिल आहे. तुम्हाला जर खरंच विकत घ्यायचं असेल काजळ तर नक्की या पेन्सिलमध्ये इन्व्हेस्ट करा आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत आयब्रोज. LAQची आयब्रो पेन्सिल आहे, त्याने मी आधी काय करणार आहे, माझे आयब्रोज थोडेसे सेट करून घेणार आहे. म्हणजे मला एक्झॅक्ट कळेल की मला कुठे काय 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 मला व्यवस्थित अशी ही पेन्सिलनी फिल करायची आहे. ठीक आहे, आता इथे मला थोडेसे आयब्रोज टकलू झालेले आहेत. ते आयब्रो करणारे जे असतात ब्युटी पार्लरवाले त्यांनी ते उडवलेले आहे. इट्स ओके. आता आपण काय, आपल्याकडे आहे ना पेन्सिल, ठीक आहे, तर हे बरं. आता तुम्ही तुमच्या आयब्रोच्या शेड, जर तुमचे खूपच ब्लॅक आयब्रोज असतील तर तुम्ही ब्लॅक पेन्सिल वापरा, नाहीतर ही अशी ब्राऊन पेन्सिल ही नॅचरल लुक देते, अजिबात आर्टिफिशियल लुक येत नाही आणि सूट सुद्धा होते आपल्याला. ठीक आहे, आता माझे मी थोडंसं याला जरा आखीव रेखीव करावं लागेल नाही, म्हणून थोडंसं पुन्हा एकदा मी या छोट्या मिररमध्ये बघते. ठीक आहे, आयब्रोज फिल करताना इथून असं खूप ओढून करायचं नाही, म्हणजे ते नॅचरल वाटत नाही. त्याच्यामुळे थोडंसं जागा सोडून मग इथे असं फील करायचं. आता हे जे लावून झालेले आहेत, आता आपण पुन्हा एकदा सेट करायचं, म्हणजे कुठे जास्त कमी असेल तर ते इव्हनली व्यवस्थित आपल्या आयब्रोजला होऊन जातात. आपले आयब्रोज व्यवस्थित इथे बघून हे असे सेट करून घ्यायचे. बघा फरक आहे की नाही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, म्हणून असे थोडेसे आयब्रोज झाले की थोडेसे असे सेट सुद्धा करून घ्यायचे. ओके, झालं की नाही, मस्त आपले मस्त आयब्रोज असे सुद्धा करून झालेले आहेत. पडली. ओके,
तर ही सुद्धा अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि LAQ ची आहे, मस्त आहे, नक्की तुम्ही सुद्धा विकत घेऊ शकता। आता आपला डोळ्यांचा मेकअप झालेला आहे, आता फक्त आपली लिपस्टिक बाकी आहे आणि मग आपला मेकअप डन। लिपस्टिक साठी सुद्धा आपण ही यूज करू शकतो। तर आपण बोटांवरती घ्यायची आणि तर मस्त अशी आपले नॅचरल अशी लिपस्टिक सुद्धा लावून झालेली आहे। खूप मस्त कलर आहे आणि खरंच म्हणजे खूप मस्त पिगमेंटेड आहे। थोडंसं लावलं तरी छान त्याने व्यवस्थित असा कलर येतो आणि खूप इझी ब्लेंड पण। आता हे थोडंसं उरलं तर मी पुन्हा थोडंसं ब्लशला लावून घेते, याचं ब्लश म्हणून तोच हात पुन्हा एकदा इथे हलकासा लावून घेते। मला असं वाटते थोडंसं ना कमी लागले। तर असं आपला नॅचरल असा आपला मेकअप लुक क्रिएट करून झालेला आहे आणि अगदी झटपट होणारा। आता सगळ्यात लास्ट आहे, आता हे तुमचं ऑप्शनल आहे, पण मला असं जेव्हा आपण छान असं फेस्टिव्ह साठी तयार होत असतो ना, त्यावेळेस मला खरंच हायलायटर लावायला खूप आवडतं। त्याने फोटोज कमालीचे सुंदर येतात आणि चेहरा सुद्धा छान असा आपला मस्त दिसायला लागतो। आवडीने तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता, पण मी सजेस्ट करेन की लावा। हे सुद्धा इनसाइडचंच आहे आणि हे 100 रुपीजच आहे। त्याच्यामध्ये आता हे बऱ्यापैकी मी बघा वापरलेलं आहे। तर हे सुद्धा बोटांवर घेतलं आणि आपलं जे हाड आहे त्याच्यावरती लावायचं आहे। बघा हलकसं आपल्या गालावरती मस्त चमक आलेली आहे। हे सुद्धा इथून वगैरे घ्यायचं नाही, फक्त इथेच असं हलकसं घ्यायचं, ठीक आहे। आणि ते सुद्धा टॅप 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 करायचं आहे। आणि आता सेम नाकावरती असं सरळ रेष ओढून घ्यायची। ही फोटोज मध्ये खूप सुंदर दिसतं। बघा आला की ना मस्त सुंदर असा लुक। ओके, आता थोडंसं हनुवटीला आणि थोडंसं आयब्रोजच्या इथे अगदी हलकसं, खूप काही लावायचं नाहीये। आणि मी काय करणार, हलकसं इथे डोळ्यांची इथे थोडंसं, अगदी थोडंसं। म्हणजे डन। तर अशा पद्धतीने आपलं सगळं लावून झालेलं आहे आणि मस्त असा आपला मेकअप लुक क्रिएट झालेला आहे। तर बघू शकता अगदी 10 मिनिटात होणार आहे आणि मी मस्त असं पटापट पटापट तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत। आता फक्त मस्तपैकी ज्वेलरी आणि हेअरस्टाईल करते आणि मग फायनल लुक कसा दिसतोय ते बघूया। टडॅंग, तशी माझी संपूर्ण ज्वेलरी सुद्धा घालून झालेली आहे। हातामध्ये भरपूर अशा बांगड्या घातलेल्या आहेत ज्या की मला घालायला खूप आवडतात। गळ्यामध्ये लोटसचं चोकर घातलेलं आहे, त्याच्यावरचे मॅचिंग कानातले आहेत। मस्त आपली पारंपरिक हेअरस्टाईल केलेली आहे, त्याला मस्त असा गजरा लावलाय, नाकात मराठमोळी नथ आणि कपाळी मस्त अशी चंद्रकोर। तर असा होता हा माझा दिवाळी स्पेशल मेकअप लुक। तुम्हाला कसा वाटला आणि मी कशी दिसते हे खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। आणि आजच्या व्हिडिओतल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा माझ्यासारखा छान नॅचरल आणि मस्त असा कमी मिनिटांमध्ये आणि कमी प्रोडक्ट्स मध्ये होणारा मेकअप लुक क्रिएट करू शकता। आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची, भरभराटीची आणि सुखा समाधानाची जाऊ दे। आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा। आपलं चॅनल सुद्धा आपल्याला पटापट पटापट मोठं करायचं आहे। आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद। भेटूयात पुढे नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।